मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी आहे. जिल्हा न्यायालय, सिपाई हमाल लिपिक स्टेनोची तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे. या ठिकाणी मित्रांनो, सिपाई हमाल लिपिकची दुसरी आन्सर की तुमची आता कधीही प्रसिद्ध होऊ शकते. गुड न्यूज तुमच्यासाठी देतोय. त्यासाठी जाता जाता पटकन या व्हिडिओला एक लाईक मात्र नक्की करा. तर बघा मित्रांनो, आता काही वेळापूर्वीच या ठिकाणी हायकोर्ट ऑफ बॉम्बेने त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती 2 नोटिसा प्रसिद्ध केलेल्या आहेत. या ठिकाणी बघा, ही पहिली नोटीस आहे आणि ही दुसरी नोटीस आहे. दुसरी नोटीस आहे ती म्हणजे मित्रांनो, तुमचा पदभरती डिस्ट्रिक्ट कोर्टचं जी आहे त्याच्यावरचा आता स्टे उठवण्यात आलेला आहे. स्वतः कोर्टाने ही नोटीस दिलेली आहे. बघू शकता मित्रांनो, आजच्या तारखेची ही नोटीस आहे. काय म्हटलंय सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे. कधीपर्यंत मग तुमची दुसरी आन्सर की येऊ शकते, पुढची प्रोसेस काय आहे ती देखील माहिती सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर बघा मित्रांनो, स्टेनोग्राफर, ज्युनियर क्लर्क, पिऊन हमाल 2023ची जी तुमची रिक्रुटमेंट आहे याच्यामध्ये बघू शकता जी सुप्रीम कोर्टाची ऑर्डर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितली होती की आता स्टे उठवण्यात आलेला आहे, केस डिसमिस झालेली आहे. स्पेशल लिव्ह अपीलचा याचा रेफरन्स दिलेला आहे. तर बघा, इट इज hereby informed that the Honorable Supreme Court wide order date बघा 9 जुलै 2024ची जी केस डिसमिस आहे या ठिकाणी म्हटलं हॅज बीन प्लीज्ड टू डिसमिस द पिटिशन फॉर स्पेशल लिव्ह टू अपील. या ठिकाणी केस नंबर दिलेला आहे. देअरफॉर म्हणून द नोटीस डेट 21/5/2024ची जी नोटीस देण्यात आली होती मित्रांनो की ही भरती जी आहे तात्पुरती स्थगित करण्यात आलेली, स्टेटस को देण्यात आलेला होता, म्हणजे तात्पुरती त्याच्यावरती स्टे आणलेला होता. तर आता या ठिकाणी म्हटलं आहे प्रिंटिंग टू सेंट्रल ऑनलाईन रिक्रुटमेंट प्रोसेस 2023 इज नॉट इन फोर्स. बघा, या ठिकाणी आता याच्यावरती कुठलीही बंधन नाही आहेत, याच्यावरती आता कुठलीही या ठिकाणी स्टेटस नाही आहे. अँड द हॉनरेबल बॉम्बे हायकोर्ट हॅज बीन प्लीज्ड टू डायरेक्ट टू रिज्यूम द सेंट्रल ऑनलाईन रिक्रुटमेंट प्रोसेस 2023 अँड सच सेम हॅज बीन रिज्यूम्ड. रिज्यूम म्हणजे काय, या ठिकाणी पुन्हा सुरू करणे, म्हणजे या ठिकाणी पुन्हा जशी आहे सेम हॅज बीन, पुन्हा जशी आहे तशी पहिल्याप्रमाणे या ठिकाणी सुरू केली जात आहे असं त्यांनी म्हटलं आहे. हायकोर्ट ऑफ बॉम्बे या ठिकाणी पुन्हा एकदा ही भरती जी आहे डायरेक्ट टू रिझ्यूम म्हणजे दिशा जी आहे ती देत आहे, निर्देश जी आहे ते ठिकाणी देण्यात आलेले आहेत पुन्हा जशी आहे तशी सुरू करण्यासाठी. तर कॅन्डिडेट टेक अ नोट देअरफॉर, तर या ठिकाणी सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी अशी या ठिकाणी माहिती जी आहे हायकोर्ट ऑफ बॉम्बेने मित्रांनो आपल्याला नोटीसद्वारे दिलेली आहे. तर तुमच्यासाठी ही खूप मोठी गुड न्यूज आहे. खूप दिवसापासून तुम्ही या भरतीची कधी चालू होते त्याची वाट पाहत होतात. आपल्याला वाटत होतं की 1-2 वर्षे हा स्टे जातो की काय, 1-2 वर्ष ही भरती गुंतते की काय याच्यामध्ये कोर्ट केसेसमध्ये. परंतु मित्रांनो ह्या ठिकाणी हा स्टे आता ऑफिशियली उठलेला आहे. आता कुठलाही याचा प्रॉब्लेम असणार नाही. त्यासाठी मित्रांनो सर्वांनी या व्हिडिओला नक्की लाईक करा. ज्यांचे मार्क्स आहेत कमेंट बॉक्समध्ये पुन्हा एकदा कमेंट करून सांगा जेणेकरून सर्वांना समजतील. तर ही पहिली गुड न्यूज आहे, त्याची नोटीस तुमच्यासाठी आहे. दुसरी गुड न्यूज अजून आहे ती म्हणजे स्टेनोच्या पदाबद्दल. स्टेनोची मित्रांनो जी प्रोसेस या ठिकाणी थांबवलेली होती, आपल्याला माहिती असेल स्टेनोचे काही पदांचे वेळापत्रक आले होते. बऱ्याच जणांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी या ठिकाणी डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये प्रत्येक ठिकाणी पाठवण्यात आले होतं. त्याच्याबद्दल त्यांनी म्हटलेलं आहे आता या वरच्या पॅरेग्राफमध्ये काय म्हटलंय पहा. या ठिकाणी भरती जी आहे रिझ्यूम करण्यात आलेली आहे. आता हायकोर्ट ऑफ बॉम्बेच्या आदेशानुसार सुप्रीम कोर्टच्या आदेशानुसार स्पेशल लिव्ह जी टाकण्यात आली होती डिसमिस करण्यात आलेली आहे. ठीक आहे, याच्यामध्ये 1 नंबरचा पॉईंट आहे. याच्यामध्ये काय म्हटले पहा. द कॅन्डिडेट whose submission and verification process has been completed during the period 15/5 ते 21/5 as per the instruction given in the notice date 9/5/2024 are hereby informed to visit concerned district court during the period from 16 जुलै ते 22 जुलै along with the duly verified admit card already downloaded by the rectify the earlier given exam dates if given and get the new exam date on admit card which already verified and returned by concerned district court. तर बघा, तुम्ही ऑलरेडी या ठिकाणी डाउनलोड केलेले तुमचे जे ॲडमिट कार्ड आहेत त्याच्यावरती तुम्हाला डेट काय करायचे बदलून घ्यायचे. ही सविस्तर तुम्ही वाचून घ्या, इथून तुम्हाला समजून जाईल. ज्यांनी स्टेनोसाठी अप्लाय केलेले त्यांच्यासाठी लगेच सूचना आली, स्टेनोची प्रोसेस चालू झाली. सिपाई हमाल लिपिकची देखील मित्रांनो ह्या आठवड्यामध्ये काही ना काही त्याच्याबद्दल अपडेट येऊ शकतं. एकतर ऑब्जेक्शनचे मार्क कळू शकतात किंवा नॉर्मलायझेशनचे मार्क कळू शकतात किंवा लिस्ट देखील लागू शकतात तुमची आणि सेकंड आन्सर की देखील येऊ शकते. तर हे आहे पहिलं. 16 जुलै ते 22 जुलैपर्यंत तुम्हाला
तुम्हाला रिव्हेरीफाय करायचे आहेत. नवीन ॲडमिट कार्ड होती, तुमची नवीन डेट त्यांच्याकडून घ्यायची आणि ते जुने ॲडमिट कार्ड रिटर्न देखील करायचे आहेत असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तरी देखील तुम्ही एकदा ही संपूर्ण माहिती वाचून घ्या. टेलिग्राम चॅनलवरती ही तुम्हाला PDF फाईल देत आहे. Also the candidate who have downloaded and go to the same verified from the concerned district court if the admit card may have been lost, misplaced or destroyed shall download the fresh admit card and from their respective login ID and produce the same before the concerned district court for verification and shall follow the instruction given below. The candidate who could not submit the application form and an admit card as per the instruction given notice 9/5/2024 for the post of stenographer shall follow the following instruction. या ठिकाणी म्हटलं आहे टू डाउनलोड द ॲप्लिकेशन फॉर्म अँड ॲडमिट कार्ड हॉल तिकीट. या ठिकाणी 16 ते 22 जुलै दरम्यान लॉग इन ID पासवर्ड या ठिकाणी लिंक दिलेली आहे TCSची, इथून तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे. ज्यांचं हरवलं वगैरे काय असेल ते आता सर्वांना नवीन घ्यायचे आहेत. सबमिट 2 प्रिंटआउट्स ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म अँड ॲडमिट कार्ड color copies, 2 color photos uploaded while submitting the online application form to the respective district courts where he has applied during the period. या ठिकाणी डेट दिलेली आहेत. त्याच्यानंतर बघा 16 ते 22 जुलै या दरम्यान तुम्हाला घेऊन जायचं हे सर्व 2-2 कॉपीज, कलर फोटोज वगैरे, कलर प्रिंटआउट ॲडमिट कार्डच्या. आफ्टर व्हेरिफिकेशन ऑफ द ॲडमिट कार्ड द कन्सर्न डिस्ट्रिक्ट कोर्ट शॅल रिटर्न 1 कॉपी ऑफ द ॲडमिट कार्ड बाय अपेक्सिंग द फोटो अँड ऑप्टिंग द सिग्नेचर ॲज मेन्शन देअर. The candidate shall frequently check notice board and official website respective district court for regular update. तुम्हाला तुमच्या जिल्हा न्यायालयाची वेबसाईट चेक करत राहायची स्टेनोच्या पदाच्या अपडेटबद्दल. बाकी सिपाई हमाल लिपिकचं मी तुम्हाला अपडेट देत राहील ऑफिशियल वेबसाईटवरती आल्यानंतर. तर ह्या 2 महत्त्वाच्या अशा मित्रांनो या ठिकाणी नोटिसा आलेल्या आहेत. खूप दिवसाची प्रतीक्षा तुमची संपलेली आहे. तर याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर नक्की विचारा. हा चॅनल तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब करून नसेल ठेवलेला तर सबस्क्राईब करून ठेवा. आपला टेलिग्राम चॅनलही जॉईन करा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. धन्यवाद.